चिपळूण शहरात नगर परिषदेच्या वतीनं कारवाई करण्याला आता सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकता की अतिक्रमणावरती कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी असणारी जी दुकानं आहेत, टपरे आहेत, गाड्या आहेत, ह्या हलवण्याचं काम चालू आहे, ताब्यात घेण्याचं काम चालू आहे। मागील काही वर्षांपासून या ठिकाणी अशा पद्धतीने व्यापार करणारे विक्रेते आहेत। काहीच्या 2 पिढ्या देखील या ठिकाणी असाच व्यवसाय करताना गेलेले आहेत आणि हे सगळं सध्या कारवाई होतानाची दृश्य आहेत हे आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई नगर परिषदेकडनं सुरू होत आहे आणि आपण पाहू शकताय की अशा पद्धतीनं हा जो परिसर जो आहे हा चिपळूण शहराचा भाग आहे। बस स्थानक परिसरामधला हा सगळा परिसर आहे। बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीनं रोजगारासाठी व्यवसाय म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने गाड्या लावण्यात आलेल्या होत्या। काही ठिकाणी खोके उभारण्यात आलेले होते, मात्र हे सगळं आहे हे सध्या तोडण्याचं काम जे आहे हे नगर परिषदेच्या वतीनं सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे। अजूनही ही कारवाई 2 ते 3 दिवस पुढे चालू राहणार आहे। सध्या मात्र एसटी डेपो परिसर आहे, याच्या बाजूचा असणारा रस्ता आहे, ह्या रस्त्याची दुतर्फा कारवाई ही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।